मानतो ते छत्रपती संभाजीनगरचे खासदार शिवसेनेचे व आमचे नेते माननीय आमदार एकनाथजी भुमरे साहेब, एकनाथ शिंदे साहेब हे पण शिवसेनेचे आहे. आणि जर का मी शिवसेनेचं इथं एक सदस्य तयार झालो, इथून तिथून एक साखळी बांधली जाते व कामाला योग म्हणजे जास्तीत जास्त चालना मिळण्यात येते, गती येते. यामुळे मी सर्वांना आवाहन करेन की मला या निवडणुकीमध्ये माझी पत्नी सौ रुक्मिणी सच्चिदानंद खलसे यांच्या धनुष्यबाण या निशाणीवर जास्तीत जास्त भरघोस मतांनी निवडून द्यावे ही मी सर्व मतदार बंधूंना आवाहन करेन. तुम्ही आता फिरताय, काय समस्या जाणवतात? रस्त्याच्या समस्या ग्रामीण भागामध्ये खूप मोटरसायकलीनं जाणं लागतं. वाड्या वस्त्यावर बरेचसे रोड नाही आहे, विजेचा प्रॉब्लेम आहे, वीज नाही आहे. त्याबद्दल आम्ही मागून वारंवार साहेबांना पाठलाग केला होता की विजेचा खूप मोठा प्रश्न आहे. तर साहेबांनी आम्हाला दरकवाडी, आडगाव आणि कौडगाव यासाठी एक सेपरेट सबस्टेशन गेलं. ते सबस्टेशन आता जवळजवळ 50% बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आणि त्यामुळे इकडचे जे गाव आहे, गोलडगाव सुद्धा, वायगाव, देमणी सुद्धा, त्यांचासुद्धा भार कमी होणार आहे. त्यामुळे विजेचा बी प्रश्न म्हणजे मार्गी लागलेला प्रश्न आहे. तुमची लढाई कोणासोबत? माझी लढाई कोणासोबत नाही, मी जनतेला आव्हान करेन. मी असं म्हणणार नाही माझी लढाई एखाद्या दुसऱ्या पक्षासमोर व कोणासमोर नाही आहे. मी जनतेला आव्हान करेन की माझी लढाई कामासोबत राहील. मला तुम्ही उद्या निवडून द्या, मी काम करेल. मी 24 तास तुमच्या सेवेत राहील. काय आव्हान? काय वरती शिवसेना भाजपचं सरकार आहे. मी आव्हान करेल की तुम्ही चालती गाडी आहे, ज्या गाड्या बंद पडलेल्या आहेत त्या गाड्यातल्या उमेदवाराला निवडून देऊ नका, चालत्या गाडीच्या उमेदवाराला निवडून द्या. आणि तुम्हाला सांगतो, आम्ही 15 वर्षांना खासदार संदीपान पाटील भुमरे साहेब यांच्या संपर्कात आहे. आम्ही त्यांचे कार्यकर्ते खट्टर आणि आमदार साहेब विलास संदीपानजी भुमरे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही गोलडगावची अशी परिस्थिती होती की हा जो रस्ता आहे, मेन रस्ता, तिथं रस्ता नव्हता. ज्यावेळेस साहेब रोजगार हमी मंत्री झाली आणि सचिन नानांनी पाठलाग केला, म्हणजे आजच निवडणूक आली म्हणून आम्ही खोटे आश्वासन द्यायचे नाही, तर आम्ही प्रत्यक्ष ती कामं करून दाखवलेली. आज तुम्ही जाऊन कोणाला पण विचारू शकता, तो रस्ता 15 वर्षांना म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी साजायचं, जाता येत नव्हतं. महिले भांगणींचा पहिला प्रश्न तो आम्ही साहेबाच्या माध्यमातून मिटवलेला आहे. आणि राहिला विषय गोठे, विहिरी, पानंद रस्ते इथं आम्ही जवळजवळ 15-20 किलोमीटर 2 कोटीचे पानंद रस्ते मंजूर करून दिलेले. आज बघू शकता तुम्ही गावामध्ये पेवर ब्लॉक, विहीर सिंचन, इथं सगळा म्हणजे साहेबांचा मतदारसंघ नसताना सुद्धा इथं जवळजवळ 300 विहिरी प्लस साहेबाच्या माध्यमातून मंजूर केलेले आहे. मी सच्चिदानंद खलसे शिवसेना पक्षाकडून उभी आहे. तरी मला असं वाटतं की मतदार बंधू आणि भगिनींनी मला निवडून द्यावे. मी गावात सर्वांची कामं करेन. आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब आणि या विभाग आमच्या पैठणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय विलासबाबू भुमरे यांच्या माध्यमातून सौ खलसेताई यांना जी उमेदवारी दिली आणि विकासाचा जो आमच्या मतदारसंघात झपाटा लावला, तो विकास जर तसा ठेवायचा असेल आणि विकासाची कामं आणखीन जर करायची असतील तर सौ खलसेताई यांना जास्तीत जास्त मताने लोकांनी निवडून द्यावं अशी मी लोकांना विनंती करतो. हा मतदारसंघ आमचे जे गाव आहे आता पंचायत समिती गोलडगाव गणावले, हा मतदारसंघ अगोदर औरंगाबाद पूर्व होता हे गावं. त्याच्यानंतर हेच गावं फुलंब्री मतदारसंघात गेले. याच्या अगोदर आम्ही काँग्रेसला पण मतदान केलेलं आहे, भाजपला पण मतदान केलेलं आहे, पण इथं कोणाच विकास केला नाही. ज्यावेळेस आम्हाला भुमरे साहेब आमदार भेटले तर त्यांनी इथं इतके विकास कामं केले का आता लाखाचे आकडे जे लोक ऐकते 10 लाख 15 लाख हे काहीच वाटत नाही, लोकांना शुल्लक वाटते. इथं कोटीचे कामं झालेले, 5 कोटी 10 कोटी असे कामं झालेले. याच्या अगोदर काँग्रेसनं सुद्धा कामं केली नाही आणि भाजपनं पण केली नाही. हे शिवसेनेनं कामं केलेले. त्याच्यामुळं आम्हाला ह्या पैठण आपला गोलडगाव गणामध्ये आमचा शिवसेनेचा उमेदवार विजय झाला पाहिजे, हीच आमची सगळ्या शिवसेनेची इच्छा आहे. आदरणीय भुमरे साहेबांनी गोलडगावमध्ये आतापर्यंत जवळपास 2 कोटीचे पानंद रस्ते, काय करतो आणि आणि गावात दिवसभर अशी जवळपास 6 ते 7 कोटी रुपयाची मदत गोलडगावला केली. आतापर्यंत कोणीही इतकी मदत केलेली नाही. आणि गावाचा जो येणारा रस्ता प्रमुख 20
20-25 वर्षापासून खूप लोकांना त्रास व्हायचा. तो रस्ता साहेबांनी करून दिला, त्यामुळे खूप महिला भगिनी आणि गावकरी त्याबद्दल आभारी आहे भुमरे साहेबांचा. आणि साहेबांच्या मागे जवळपास साहेबांनी जे उमेदवार दिला आहे तो गावकरी भरपूर मत देऊन बहुमताने निवडून आणले. आमचं असं म्हटलं आहे की आमच्या ताईला निवडून दिलं माझी बहिणी. आमच्या भुमरे साहेबांना बरेच कामं करेल आणि माझं एक मत आहे हे पण भरपूर कामं करतील. कारण की सगळ्याचे जास्त असं आमच्या गावाकडून सांगते मी, आमचं गाव खेड आहे पण यायनं इतकं काम केलं. आमचं गाव एवढंच आहे पण कारवळ आहे आमचं गाव. आमचं गाव कारवळ आहे पण ह्यांच्यामुळं आमचं गाव इतक्या प्रगतीवर आहे का आज आमच्या गावाला कुठेही ओळख देते फक्त यांच्यामुळं. माझं असंच म्हणणं आहे भुमरे साहेबांना आमच्या गावाकडं भरपूर कामं करेल आणि अजून पण करणार आहे. ते राहिलेले जेवढे कामं आहेत तेवढे भरपूर होतील. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे यांना निवडून दिलं तर त्यांची पूर्ण कामं हे होणार आहे आणि होणारच. भाजप म्हणतं आम्ही काम करू, काँग्रेस पण काम करू. हां, ज्याचा प्रश्न आहे पण सगळ्याला वाटतं ना आम्ही करू पण ते करते ते करत नाही. ते करत नाही हे करते एवढं मला माहिती. शिवसेनेसारखं काम कोणीच नाही करत. हां, एवढंच म्हणणं आहे आमचं, बाकी काहीच नाही. एवढं जेवढं ते काम संधी द्या, आम्ही काम करून दाखवू. जेवढं ते करून देतील. सगळे सरपंच उपसरपंच गावातले जेवढे काही असतील तेवढ्यांनी सगळ्यांनी कामं केली. होते जेवढ्या निधी आल्या तेवढ्या पार पाडल्या. हां, सरपंच पण आहे पण त्यांचं पद बी नाही आणि त्यांचं असं उमेद आहे गरीब लोकांना हो श्रीमंत त्यांच्याकडे असं कोणताच असं हे अभिमान नाही मान नाही. त्यांना कोणीही मानतं आणि ते पण तेवढंच वागते. माझं एवढंच म्हणणं आहे की यंदा निवडून द्या. हे 15 वर्ष सरपंच राहिले होते तेव्हा एवढ्या निध्या झाल्या भुमरे साहेबांनी, तेव्हा त्यांना सगळ्या पार पाडल्या. रोड विहिरी गायगोठे सगळं पूर्ण सभामंडपचे कामं. पुन्हा आमचे नाना आहे ना जे असे आमचे मायबाप आहे गोरगरिबाचे मायबापच आहे. आम्ही असं सांगतो का विनंती करतो लोकांना का आमच्या नानाला एवढं मतदान द्या आणि निवडून द्या. शिवसेनेचे मी ज्यांना मानतो ते छत्रपती संभाजीनगरचे खासदार शिवसेनेचे व आमचे नेते माननीय आमदार एकनाथजी भुमरे साहेब एकनाथ शिंदे साहेब हे पण शिवसेनेचे आहे. आणि जर का मी शिवसेनेचं इथं एक सदस्य तयार झालो इथून तिथून एक साखळी बांधली जाते व कामाला योग म्हणजे जास्तीत जास्त चालना मिळण्यात ती गती येते. यामुळे मी सर्वांना आव्हान करेन की मला या निवडणुकीमध्ये माझी पत्नी सौ रुक्मिणी सच्चिदानंद खलसे यांच्या धनुष्यबाण या निशाणीवर जास्तीत जास्त भरघोस मतांनी निवडून द्यावे हे मी सर्व मतदार बंधूंना आव्हान करेन. काय समस्या जाणवतात? नाही, रस्त्याच्या समस्या ग्रामीण भागामध्ये खूप मोटरसायकलीनं जाणं लागतं. वाड्या वस्त्यावर बरेचसे रोड नाही आहे. विजेचा प्रॉब्लेम आहे, वीज नाही आहे. त्याबद्दल आम्ही मागे वारंवार साहेबांचा पाठलाग केला होता की विजेचा खूप मोठा प्रश्न आहे. तर साहेबांनी आम्हाला दरकवाडी आडगाव आणि कोडगाव यासाठी एक सेपरेट सबस्टेशन गेलं. हे सबस्टेशन आता जवळजवळ 50% बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आणि त्यामुळे इकडचे जे गाव आहे कोलडगाव असू द्या वायगाव देवणी असू द्या त्यांचासुद्धा भार कमी होणार आहे. त्यामुळे विजेचा बी त्रास म्हणजे मार्गी लागलेला प्रश्न आहे. तुमची लढाई कोणासोबत? माझी लढाई कोणासोबत नाही. मी जनतेला आव्हान करेन. मी असं म्हणणार नाही माझी लढाई एखाद्या दुसऱ्या पक्षासमोर व कोणासमोर नाही आहे. मी जनतेला आव्हान करेन की माझी लढाई कामासोबत राहील. मला तुम्ही उद्या निवडून द्या, मी काम करेल. मी 24 तास तुमच्या सेवेत राहील. काय वरती शिवसेना भाजपचं सरकार आहे. मी आव्हान करेल की तुम्ही चालती गाडी आहे ज्या गाड्या बंद पडलेल्या त्या गाड्यातल्या उमेदवाराला निवडून देऊ नका. चालत्या गाडीच्या उमेदवाराला निवडून द्या. आणि तुम्हाला सांगतो मी आम्ही 15 वर्षांना खासदार संदीपान पाटील भुमरे साहेब यांच्या संपर्कात आहे. आम्ही त्यांचे कार्यकर्ते कट्टर आणि आमदार साहेब विलास संदीपानजी भुमरे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही कोलडगावची अशी परिस्थिती होती की हा जो रस्ता आहे मेन रस्ता तिथं रस्ता नव्हता. ज्यावेळेस साहेब रोजगार हमी मंत्री झाले आणि सचिन नानांनी पाठलाग केला म्हणजे आजच निवडणूक आली म्हणून आम्ही जे आश्वासन द्यायचे नाही तर आम्ही प्रत्यक्ष ते कामं करून दाखवले. आज तुम्ही जाऊन कोणाला पण विचारू शकता तो रस्ता 15 वर्षाला म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी
शाळेचं जाता येत नव्हतं. महिले भांगणीचा पहिला प्रश्न तो आम्ही साहेबाच्या माध्यमातून मिटवलेला आहे. आणि राहिला विषय कोठे विहिरी पानंद रस्ते इथं आम्ही जवळजवळ 15-20 किलोमीटर 2 कोटीचे पानंद रस्ते मंजूर करून दिलेले. आज बघू शकता तुम्ही गावामध्ये पेवर ब्लॉक विहीर सिंचन इथं सगळा म्हणजे साहेबांचा मतदारसंघ नसताना सुद्धा इथं जवळजवळ 300 विहिरी प्लस साहेबाच्या माध्यमातून मंजूर केले. सर्वांची कामं करेल. भुमरे आदरणीय संदीपांजी भुमरे साहेब आणि या आमच्या पैठण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय विलासबाबू भुमरे यांच्या माध्यमातून सौ खलचेते यांना जी उमेदवारी दिली आणि विकासाचा जो आमच्या मतदारसंघात झपाटा लावला तो विकास जर तसा ठेवायचा असेल आणि विकासाची कामं आणखीन जर करायची असतील तर सौ खलचेते यांना जास्तीत जास्त मताने लोकांनी निवडून द्यावं अशी मी लोकांना विनंती करतो. हा मतदारसंघ आमचे जे गाव आता पंचायत समिती कोरडगाव गणावले हा मतदारसंघ अगोदर औरंगाबाद पूर्व होता हे गावं. त्याच्यानंतर हेच गावं फुलंब्री मतदारसंघात गेले. याच्या अगोदर आम्ही काँग्रेसला पण मतदान केलेलं आहे, भाजपला पण मतदान केलेलं आहे, पण इथं कोणाच विकास केला नाही. ज्यावेळेस आम्हाला भुमरे साहेब आमदार भेटले तर त्यांनी इथं इतके विकास कामं केले की आता लाखाचे आकडे जे लोक ऐकते 10 लाख 15 लाख हे काहीच वाटत नाही लोकांना, शुल्लक वाटते. इथं कोटीचे कामं झालेले 5 कोटी 10 कोटी असे कामं झालेले. याच्या अगोदर काँग्रेसनं सुद्धा कामं केली नाही आणि भाजपनं पण केली नाही. हे शिवसेनेनं कामं केलेले. त्याच्यामुळं आम्हाला ह्या पैठण आपला कोरडगाव गणामध्ये आमचा शिवसेनेचा उमेदवार विजय झाला पाहिजे हीच आमची सगळ्या शिवसेनेची इच्छा आहे. आदरणीय भुमरे साहेबांनी कोरडगावमध्ये आतापर्यंत जवळपास 2 कोटीचे पानंद रस्ते काय आणि आणि गावात पेवर ब्लॉक असे जवळपास 6 ते 7 कोटी केली आतापर्यंत. आणि गावाचा जरी घरात असला तर 20-25 वर्षापूर्वी त्रास व्हायचा रस्ता साहेबांनी करून दिला. त्यामुळे महिला भगिनी आणि गावकरी त्याबद्दल आभारी आहे. आणि साहेबाच्या मागे जवळपास साहेबांनी जे उमेदवार दिले आहे तर गावकरी भरपूर माध्यमातून निवडून दिले. आमचं असं म्हणणं आहे की आमच्या ताईला निवडून दिलं माझी बहिणी आणि आमच्या भुमरे साहेबांना बरेच कामं करेल आणि माझं मत आहे हे पण भरपूर कामं करतील. कारण की सगळ्याचे जास्त असं आमच्या गावाकडून सांगते मी, आमचं गाव खेड आहे पण यायला इतकं काम केलं. आमचं गाव एवढं साहेब पण कारवळ आहे आमचं गाव कारवळ आहे पण ह्यांच्यामुळं आमचं गाव इतक्या प्रगतीवर आहे का आज आमच्या गावाला कुठेही ओळख येते फक्त यांच्यामुळे. माझं असंच म्हणणं आहे भुमरे साहेबांना आमच्या गावाकडे भरपूर कामं करेली आणि अजून पण करणार आहे. ते राहिलेले जेवढे कामं आहेत तेवढे भरपूर होतील. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे यांना निवडून दिलं तर त्यांची पूर्ण कामं हे होणार आहे आणि होणारच. भाजप आम्ही काम करू, काँग्रेस पण हा ज्याचा प्रश्न आहे पण सगळ्याला वाटतं ना आम्ही करू पण ते करते ते करत नाही हे करते एवढं मला माहिती. हां एवढंच म्हणणं आहे आमचं, बाकी काहीच नाही. जेवढं ते कामाची संधी द्या आम्ही काम करू जेवढं ते सगळे सरपंच उपसरपंच गावातले जेवढे काही असतील तेवढ्यांनी सगळ्यांनी कामं केली. आल्या तेवढा पार पाडल्या. हां सरपंच पण आहे पण त्यांचं पद बी नाही आणि त्यांचं असं उमेद आहे गरीब लोकाला हो श्रीमंत त्यांच्याकडे असं कोणताच असं हे अभिमान नाही मान नाही. त्यांना कोणीही मानतं आणि ते पण तेवढंच वागते. माझं एवढंच म्हणणं आहे की यांना निवडून द्या. 15 वर्ष सरपंच राहिले होते तेव्हा एवढ्या निधी झाल्या भुमरे साहेबांनी तेव्हा त्यांना सगळ्या पार पाडल्या. रोड विहिरी गायगोठ हे सगळं पूर्ण कामं. पुन्हा आमचे नाना आहे ना ते असे आमचे मायबाप आहे गोरगरिबाचे मायबापच आहे. आम्ही असं सांगतो काय विनंती करतो लोकांना का आमच्या नानाला एवढं मतदान द्या आणि निवडून द्या. शिवसेनेचे मी ज्यांना मानतो ते छत्रपती संभाजीनगरचे खासदार शिवसेनेचे व आमचे नेते माननीय
नामदार एकनाथजी भुमरे साहेब एकनाथ शिंदे साहेब हे पण शिवसेनेचे आहे. आणि जर का मी शिवसेनेचं इथं एक सदस्य तयार झालो, इथून तिथून एक साखळी बांधली जाते व कामाला योग म्हणजे जास्तीत जास्त चालना मिळण्यात ती गती येते. यामुळे मी सर्वांना आव्हान करेन की मला या निवडणुकीमध्ये माझी पत्नी सौ रुक्मिणी सच्चिदानंद खलसे यांच्या धनुष्यबाण या निशाणीवर जास्तीत जास्त भरघोस मतांनी निवडून द्यावे ही मी सर्व मतदार बंधूंना आव्हान करेन. तुम्ही आता फिरताय, काय समस्या जाणवतात तुम्हाला? नाही, रस्त्याच्या समस्या आहे. ग्रामीण भागामध्ये खूप मोटरसायकलीनं जाणं लागतं. वाड्या वस्त्यावर बरेचसे रोड नाही आहे. विजेचा प्रॉब्लेम आहे, वीज नाही आहे. त्याबद्दल आम्ही मागे वारंवार साहेबांना पाठलाग केला होता की विजेचा खूप मोठा प्रश्न आहे. तर साहेबांनी आम्हाला दरकवाडी, आडगाव आणि कोरगाव यासाठी एक सेपरेट सबस्टेशन गेलं. ते सबस्टेशन आता जवळजवळ 50% बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आणि त्यामुळे इकडचे जे गाव आहे, गोलटगाव सुद्धा, वायगाव, देवणी असुद्धा, त्यांचा सुद्धा भार कमी होणार आहे. त्यामुळे विजेचा बी बराचसा म्हणजे मार्गी लागलेला प्रश्न आहे. तुमची लढाई कोणासोबत? माझी लढाई कोणासोबत नाही, मी जनतेला आव्हान करेन. मी असं म्हणणार नाही माझी लढाई एखाद्या दुसऱ्या पक्षासमोर व कोणासमोर नाही आहे. मी जनतेला आव्हान करेन की माझी लढाई कामासोबत राहील. मला तुम्ही उद्या निवडून द्या, मी काम करेल. मी 24 तास तुमच्या सेवेत राहील. काय आव्हान? काय वरती शिवसेना भाजपचं सरकार आहे. मी आव्हान करेल की तुम्ही चालती गाडी आहे, ज्या गाड्या बंद पडलेल्या आहेत त्या गाड्यातल्या उमेदवाराला निवडून देऊ नका, चालत्या गाडीच्या उमेदवाराला निवडून द्या. आणि तुम्हाला सांगतो, आम्ही 15 वर्षानं खासदार संदीपान पाटील भुमरे साहेब यांच्या संपर्कात आहे. आम्ही त्यांचे कार्यकर्ते खट्टर आणि आमदार साहेब विलास संदीपानजी भुमरे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही गोलटगावची अशी परिस्थिती होती की हा जो रस्ता आहे, मेन रस्ता, तिथं रस्ता नव्हता. ज्यावेळेस साहेब रोजगार हमी मंत्री झाले आणि सचिन नानांनी पाठलाग केला, म्हणजे आजच निवडणूक आली म्हणून आम्ही खोटे आश्वासन द्यायचे नाही, तर आम्ही प्रत्यक्ष ती कामं करून दाखवलेली. आज तुम्ही जाऊन कोणाला पण विचारू शकता, तो रस्ता 15 वर्षांना म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी साजायचं, जाता येत नव्हतं. महिले भांगणीचा पहिला प्रश्न तो आम्ही साहेबाच्या माध्यमातून मिटवलेला आहे. आणि राहिला विषय गोठे, विहिरी, पाणंद रस्ते, तर आम्ही जवळजवळ 15-20 किलोमीटर 2 कोटीचे पाणंद रस्ते मंजूर करून दिलेले. आज बघू शकता तुम्ही गावामध्ये पेवर ब्लॉक, विहीर सिंचन, इथं सगळ्या म्हणजे साहेबांचा मतदारसंघ नसताना सुद्धा इथं जवळजवळ 300 विहिरी प्लस साहेबाच्या माध्यमातून मंजूर केलेले आहे. रुक्मिणी सच्चिदानंद खलसे शिवसेना पक्षाकडून उभी आहे. तरी मला असं वाटतं की मतदार बंधू आणि भगिनींनी मला निवडून द्यावे. मी गावात सर्वांची कामं करेन. आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब आणि या आमच्या पैठण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय विलासबाबू भुमरे यांच्या माध्यमातून सौ खलसेताई यांना जी उमेदवारी दिली आणि विकासाचा जो आमच्या मतदारसंघात झपाटा लावला, तो विकास जर तसा ठेवायचा असेल आणि विकासाची कामं आणखीन जर करायची असतील तर सौ खलसेताई यांना जास्तीत जास्त मतांनी लोकांनी निवडून द्यावं अशी मी लोकांना विनंती करतो. हा मतदारसंघ आमचे जे गाव आहे आता पंचायत समिती कोरडगाव गणातले, हा मतदारसंघ अगोदर औरंगाबाद पूर्व होता हे गावं. त्याच्यानंतर हेच गावं फुलंब्री मतदारसंघात गेले. याच्या अगोदर आम्ही काँग्रेसला पण मतदान केलेलं आहे, भाजपला पण मतदान केलेलं आहे, पण इथं कोणाच विकास केला नाही. ज्यावेळेस आम्हाला भुमरे साहेब आमदार भेटले तर त्यांनी इथं इतके विकास कामं केले का आता लाखाचे आकडे जे लोक ऐकते 10 लाख 15 लाख हे काहीच वाटत नाही, लोकांना शुल्लक वाटते. इथं कोटीचे कामं झालेले, 5 कोटी 10 कोटी असे कामं झालेले. याच्या अगोदर काँग्रेसनं सुद्धा कामं केली नाही आणि भाजपनं पण केली नाही. हे शिवसेनेनं कामं केलेले. त्याच्यामुळं आम्हाला ह्या पैठण आपला गोलटगाव गणामध्ये आमचा शिवसेनेचा उमेदवार विजय झाला पाहिजे, हीच आमची सगळ्या शिवसेनेची इच्छा आहे. आदरणीय भुमरे साहेबांनी गोलगावमध्ये आतापर्यंत जवळपास 2 कोटीचे पाणंद रस्ते, काय कोटी आणि गावात पिवर ब्लॉक असे जवळपास 6 ते 7 कोटी रुपयाची मदत गोलगावला केली. आतापर्यंत कोणीही इतकी मदत केलेली नाही. आणि गावाचा जो येणारा रस्ता होता प्रमुख 20-25 वर्षापासून खूप लोकांना त्रास व्हायचा, तो रस्ता साहेबांनी करून दिला. त्यामुळे
महिला भगिनी आणि गावकरी त्याबद्दल आभारी आहे भुमरे साहेबांचे. आणि साहेबाच्या मागे जवळपास साहेबांनी जे उमेदवार दिला आहे तर गावकरी भरपूर मत देऊन बहुमतात निवडून आणले. आमचं असं म्हणणं आहे की आमच्या ताईला निवडून दिलं, माझी बहिणी आमच्या भुमरे साहेबांना बरेच कामं करेल आणि माझं एक मत आहे हे पण भरपूर कामं करतील. कारण की सगळ्याचे जास्त असं आमच्या गावाकडून सांगते मी, आमचं गाव खेड आहे पण यायनं इतकं काम केलं. आमचं गाव एवढंच आहे पण कारवळ आहे आमचं गाव. आमचं गाव कारवळ आहे पण ह्यांच्यामुळं आमचं गाव इतक्या प्रगतीवर आहे का आज आमच्या गावाला कुठेही ओळख देते फक्त यांच्यामुळं. माझं असंच म्हणणं आहे भुमरे साहेबांना आमच्या गावाकडं भरपूर कामं करेल आणि अजून पण करणार आहे. ते राहिलेले जेवढे कामं आहेत तेवढे भरपूर होतील. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे यांना निवडून दिलं तर त्यांची पूर्ण कामं हे होणार आहे आणि होणारच. भाजप आम्ही काम करू, काँग्रेस पण काम करू. हां, ज्याचा प्रश्न आहे पण सगळ्याला वाटतं ना आम्ही करू पण ते करते ते करत नाही, ते करत नाही हे करते एवढं मला माहिती. शिवसेनेसारखं काम कोणीच नाही. हां, एवढंच म्हणणं आहे आमचं, बाकी काहीच नाही. जेवढं ते काम त्यांची संधी द्या, आम्ही काम करून दाखवू. जेवढं ते करून देतील. सगळं आहे सरपंच उपसरपंच गावातले जेवढे काही असतील तेवढ्यांनी सगळ्यांनी कामं केली. जेवढ्या निधी आल्या तेवढ्या पार पाडल्या. हां, सरपंच पण आहे पण त्यांचं पद बी नाही आणि त्यांचं असं उमेद आहे गरीब लोकांना हो श्रीमंत त्यांच्याकडे असं कोणताच असं हे अभिमान नाही मान नाही. त्यांना कोणीही मानतं आणि ते पण तेवढंच वागते. माझं एवढंच म्हणणं आहे की यंदा निवडून द्या. हे 15 वर्ष सरपंच राहिले होते तेव्हा एवढ्या निधी झाल्या भुमरे साहेबांनी, तेव्हा त्यांना सगळ्या पार पाडल्या. रोड विहिरी गायगोठे सगळं पूर्ण सभा मंडपचे कामं. पुन्हा आमचे नाना आहे ना जे असे आमचे मायबाप आहे गोरगरिबाचे मायबापच आहे. आम्ही असं सांगतो का विनंती करतो लोकांना का आमच्या नानाला एवढं मतदान द्या आणि निवडून द्या.